चल सख्या जेजुराग जाऊ, येड्या देवाचं दर्शन घेऊ. मी ग गेले जेजुरीला, तिथं देव मला भेटला. त्यानं दिला मला की ग भाऊ, चल सख्या जेजुराग जाऊ, येड्या देवाचं दर्शन घेऊ. हे 50 वर्षापूर्वी ऐकलेलं गीत अजून मला चांगलं आठवतंय आणि त्याचे सूर अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. हे गीत माझ्या एका मित्रानं गायलेलं होतं. त्यावेळी मी वडूज जिल्हा सातारा इथं प्राथमिक शाळेत शिक्षक होतो. तिथं मी एका माळ्याच्या घरात राहत होतो. या घराला लागूनच दुसरं एक माळ्याचं घर होतं आणि त्या घरात नाना माळी नावाचे गृहस्थ राहत होते. जाडजूड बांध्याचे, फोड्याला तोंडाचे, जरा मोठ्या नाकाचे आणि निमगोऱ्या रंगाचे हे गृहस्थ रोजगार धंदा करूनच राहत होते. त्यांची आणि माझी चांगली मैत्री जमली होती. नाना निरक्षर माणूस होता. मी 3rd इयर ट्रेंड म्हणून नुकताच ट्रेनिंग कॉलेजातून शिकून नोकरीला लागलो होतो. पण नानाच्या मैत्रीला माझं शिक्षण काही आड आलं नाही. नाना मोठ्या गोड स्वभावाचा आणि गमत्या होता. दिवसा रोजगार धंदा आटपल्यावर सवडीप्रमाणे रात्रीच्या वेळी तो खंडोबाची जागरणं करीत असे. वाघ्या मुरळ्याच्या सोंगात नाना वाघ्याचं काम करीत असे आणि माझ्याकडं बसायला आल्यावर गमती गमती सांगत असे. सुरुवातीला मी म्हटलेलं गाणं हे नानाच्याच तोंडून 50 वर्षापूर्वी ऐकलेलं होतं. त्यावेळी वडूज खालच्याच गणेशवाडीत 2 मुरळ्या राहत होत्या. एक जरा वयानं मोठी आणि दुसरी तिची लेक अगदी तरणी बांड. नाना माळ्याच्या बरोबर या मायलेकीही 3-4दा माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी काही गीतही म्हटली होती. वडूजपासून 20 मैलावर कलेढोण म्हणून एक गाव आहे. तिथं त्यावेळी बऱ्याच मुरळ्या होत्या. 1-2दा तिथल्या माझ्या एका मित्राकडे गेलो असता मी त्या मुरळ्यांचा नाच पाहिला होता आणि गाणीही ऐकली होती. मला गाण्याचा नाद नाही, तथापि त्यावेळी नाना माळ्याच्या सहवासानं वाघ्या मुरळ्यांची काही गाणी ऐकली होती खरी. आमच्या घराण्याचा कुळस्वामी रत्नागिरीचा ज्योतिबा आहे. तथापि माझ्या पुष्कळ मित्रांच्या घरी खंडोबाची पूजा होत असते. त्यांचा कुळस्वामी खंडोबा आहे. त्यांच्या घरी षष्टीचं नवरात्र बसतं आणि शेवटच्या दिवशी तळी उचलली जाते. आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ज्योतिबा आणि खंडोबा ही मोठी दैवतं मानली जातात. त्यातल्या त्यात खंडोबा हा सर्वसामान्य लोकात अधिक मान्यता पावलेला आहे. मांग रामोशापासून वाण्या बामणापर्यंत सर्व थरातले लोक त्याचे भक्त आहेत. पुणे जिल्ह्यातील जेजुरी, सातारा जिल्ह्यातील पाल आणि बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी इथं खंडोबाची स्थानं ही मोठी तीर्थस्थानं मांडलेली आहेत. तशीच ती फार वर्षापासून प्रसिद्धही आहेत. असं म्हणतात की विजापूरकरांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर शहाजीराजे आणि शिवाजीराजे ह्या बापलेकांची पहिली भेट मल्हारी मार्तंडाच्या ह्या जेजूरगडावरच झाली. मल्हारी किंवा मल्हारी मार्तंड हे खंडोबाचंच नाव आहे. जेजुरी, पाल आणि मंगसुळी इथं दर साल मोठ्या प्रमाणावर यात्रा भरतात आणि लांब लांबचे भक्त एकत्र येतात. भंडारा आणि खोबरं उधळून आणि येळकोटचा गजर करून आपला भाव व्यक्त करतात. सांगली जिल्ह्यातील पेठ इथंही एक खंडोबाचं स्थान आहे. त्याची प्रसिद्धी फार मोठी नसली तरी तिथेही यात्रा भरते आणि लोखंडी साखळदंड तोडण्याचा कार्यक्रम त्यावेळी पार पडतो. खंडोबाची लहान मोठी तीर्थस्थानं महाराष्ट्रात पुष्कळ ठिकाणी आहेत. महाराष्ट्रभर सर्वत्र खंडोबाचे भक्त पसरलेले आहेत. त्यांच्या ठायी भोळा भाव आहे. यापैकी पुष्कळांना आपल्या दैवताचे खरे स्वरूप माहीत असत नाही. ही माहिती त्यांना समजली तर खात्रीनं उपयोग होईल. महाराष्ट्रातील लोक हे आर्य, द्रविड आणि शक या लोकांच्या मिश्रणानं तयार झालेले आहेत. त्यामध्येही द्रविडांचं प्रमाण दक्षिण भारतातच जास्त आहे. खंडोबा हा मूळचा द्रविड लोकांचा देव. द्रविड लोकांचे मूळ दैवत म्हणजे महादेव. महादेवाची देवळं आजही सर्वत्र आहेत. महादेवाचं देऊळ नाही असं एकही गाव आपल्याकडं तरी सापडणार नाही. दक्षिणेत आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि म्हैसूर राज्यात तर महादेवाची फार मोठमोठी देवळं आहेत. या महादेवाचा वडील मुलगा कार्तिकेय उर्फ स्कंध. स्कंध याचंच रूप कन्ह, खंड झालं आणि त्याला आदरार्थी बा शब्द जोडून
आपण खंडोबा बनवलं. स्कंद याचं कंद रूप दक्षिण राज्यात बरंच आढळतं. कंदास्वामी हे नाव तामिळनाडूमध्ये पुष्कळ प्रचलित आहे. खंडोबाला आपण आपल्या पद्धतीनं खंडेराव किंवा खंडेराय असंही म्हणतो. खंडोबा ही युद्ध देवता आहे. स्कंद उर्फ कार्तिकेय हा देवांचा सेनापती होता. देव आणि दानव यांचं युद्ध चालू असताना देवांना जेव्हा आपला पराभव होतो आहे असं दिसू लागलं, तेव्हा सर्व देव महादेवाला शरण गेले आणि त्याच्याकडून त्यांनी त्यांचा मुलगा मिळवला. कार्तिकेयानं दानवावर विजय मिळवला. या युद्ध देवतेची कार्तिकेयाची कृपा झाल्यास युद्धामध्ये जय मिळतो, संकट दूर होतात असं वाटूनच या देवतेची भक्ती आणि उपासना लोकांमध्ये सुरू झाली. जसा भक्त तसा देव, कारण भक्तांनी देव निर्माण केलेला असतो. पूर्वीच्या काळी लढाईत यशस्वी झालेल्यांनी जीत लोकांच्या म्हणजे ज्यांचा पराभव झालेला आहे अशा लोकांच्या बायका आपल्या दासी करण्याचा प्रघात होता. ह्या प्रघाताप्रमाणे त्या काळच्या लोकांनी आपल्या देवालाही दासी दिल्या, म्हणून देवदासींचा तांडा स्कंदाच्या देवळात जमू लागला. ह्या स्कंदाला लग्नाच्या 2 बायका होत्याच. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू आणि कर्नाटक प्रांतात स्कंदाची देवळं पुष्कळ आहेत. ह्या स्कंदालाच तिकडं सुब्रमण्य असंही म्हणतात. सुब्रमण्याची टोलेजंग देवळे बांधून त्यांना उत्पन्नही तिकडं पुष्कळ करून ठेवलेलं आहे. तिकडं सुब्रमण्याची देवळे 2 प्रकारची आहेत. एक ब्रह्मचारी सुब्रमण्याची आणि दुसरी 2 बायका असलेल्या सुब्रमण्याची. महादेवाचा मोठा मुलगा आणि देवाचा सेनापती जो कार्तिकेय तो ब्रह्मचारी होता. आपल्याकडील खंडोबा हा तामिळनाडूकडील 2 बायकांच्या सुब्रमण्यांचा अवतार होय. आपल्या खंडोबालाही 2 बायका असून त्यालाही देवदासींची म्हणजे मुरळ्यांची आवड आहे. आता कायद्यानंच देवदासींची चाल बंद करण्यात आलेली आहे. तरी काही लोक वाघ्या मुरळ्यांची कामं करून खंडोबाचे जागरण साजरे करीत असतातच. सुब्रमण्याचे तिकडे म्हणजे तामिळनाडूकडे सुब्बाराव असं सामान्य लोकात नाव आढळतं, तर आपल्याकडे तेच नाव सुभराव, सुहाना इत्यादी रूपात आढळतं. ज्योतिबाच्या जय जयकाराच्या वेळी चांग भला शब्द वापरतात, तसा खंडोबाच्या जय जयकाराच्या वेळी येळकोट शब्द वापरतात. येळ म्हणजे सर्व आणि कोट म्हणजे कल्याण. चांग भला म्हणजे कल्याण, चांग भला म्हणजे चांगले भले, तसे येळकोट म्हणजे सर्वस्वी कल्याण. खंडोबा हे दैवत मूळचे क्षत्रिय आहे, पण त्याची मुख्य पूजा मूळचे क्षत्रिय पण नंतर पशुपाल वृत्तीचे म्हणजे धनगराचे काम पत्करलेल्या लोकांची आहे. आणि देवांच्या 2 बायकापैकी एक धनगराची आणि दुसरी वाण्याची आहे. म्हाळसा आणि बानू ही त्यांची नावं. खंडोबाला म्हाळसाकांत म्हणतात ते त्यामुळंच. तामिळनाडूकडील सुब्रमण्याच्या 2 बायकाही अशाच धनगर आणि वैश्य जातीच्या आहेत. खंडोबाच्या भक्तांनी अनेक कथा रचलेल्या आहेत आणि भक्तमंडळीत त्या मोठ्या श्रद्धेनं वाचल्या आणि ऐकल्या जातात. सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या मल्ल नावाच्या राक्षसाला देवानं मारून टाकलं म्हणून मल्हारी असं त्याचं नाव पडलेलं आहे. मार्तंड म्हणजे सूर्य, सूर्याप्रमाणे तेज म्हणजे पराक्रम असलेला मल्हारी देव म्हणजेच मल्हारी मार्तंड होय. खंडोबाचा इतिहास हा असा आहे. इतर कथांबरोबर हा इतिहासही सर्वांना माहीत असणं जरूर आहे. मल्हारी मार्तंडाच्या भक्तांनी हा इतिहास समजून घेऊन शूरवीर आणि निधड्या छातीचे बनले पाहिजे आणि समाजातील राक्षस म्हणजेच दुष्ट आणि गुंड लोक असतील त्यांच्यापासून सामान्य जनतेचं रक्षण करण्याचं व्रत स्वीकारलं पाहिजे. दुष्ट लोकांपासून दीनदुबळ्या जनतेला जो त्रास होतो तो नाहीसा करणं हे खऱ्या खंडोबा भक्ताचं कर्तव्य आहे. केवळ अनेक जागरणं घालून आणि मुरळ्या नाचवून खंडोबा प्रसन्न होणार नाही, तर तो शौर्यानं आणि धैर्यानं वागून लोकसेवा केल्यानंच प्रसन्न होईल. हे खंडोबाच्या प्रत्येक भक्तानं ध्यानात ठेवणं जरूर आहे.